नमस्कार मित्रांनो, तिसऱ्यांदाच सत्तेत आलेले मोदी सरकारकडून येत्या 23 जुलैला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 22 जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2024 सादर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या बजेटमध्ये काय काय असणार याबाबत अंदाज लावले जात आहेत. त्यामध्ये नोकरदार वर्गाला कराराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अंतरिम अर्थसंकल्पामुळे त्यांची काहीशी निराशा झालेली होती. आता या अर्थसंकल्पात नोकरीदार वर्गाला करात सूट मिळण्याची शक्यता आहे. LPG सबसिडीची मुदत वाढविणे, विविध वस्तूंवरील कर कमी करणे, शेतकऱ्याच्या निश्चित 6,000 वरून वर्षाला 8,000 रुपयाची वाढ करणे आदी घोषणा केल्या जातील असा अंदाज. तसेच ग्रामीण आवास योजनेतील राज्याचा वाटा 50% वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये निर्मला सीतारामन यांच्या नावावर अनोखा विक्रम होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. त्यामध्ये सलग 7 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. सीतारामन या मोरारजी देसाईंना मागे टाकणार असून देसाई यांनी सलग 6 अर्थसंकल्प सादर केले होते. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.